मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज 4था दिवस आहे। खरं तर ते आझाद मैदान या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। त्यांना मानणारा वर्ग आणि मराठा आंदोलक सध्या नवी मुंबईत देखील दाखल झालेला आहे। काही जो मराठा बांधव तो आझाद मैदानाकडे आहे, तर काही जे मराठा बांधव तरुण आहेत ते सध्या नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशनमध्ये या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो की ते सध्या या ठिकाणी जे रोज ते व्यायाम करतात त्या ठिकाणी सध्या घरी ते आता देखील आपण पाहतोय की वाशी सिडको एक्झिबिशन या ठिकाणी ते सध्या व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ही तालीम देखील आहेत आणि हा व्यायाम देखील आहे। आपलं शरीर सदृढ ठेवण्यासाठी सध्या मराठा बांधव सध्या आपण पाहतो की या ठिकाणी आक्रमक व्यायाम देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण आपण पाहू शकतो की हसत खेळत या ठिकाणी त्यांच्याकडून व्यायाम देखील केलेला आहे। यांचं एकच म्हणणं की आम्हाला आरक्षण द्या। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही बीडून। तुम्ही खरं तर व्यायाम करताय, त्याबाबत काय सांगाल? आम्ही आरक्षणामुळे आपण व्यायाम काय म्हणले? व्यायाम करताय, जो रोज तुम्ही घरी व्यायाम करता, आज तुम्ही या ठिकाणी देखील व्यायाम करतायत, काय सांगाल? आमची प्रथा आहे, आम्ही शेतकरी समाजातले पोर आहेत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणारच नाहीत। एक मराठा लाख मराठा आणि पाटलासाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहेत। दादा आम्ही पण बघतो मगासून आपण व्यायाम करताय, खरं तर घरी देखील व्यायाम करता? घरी आम्ही 5 वाजल्यापासून चालू असतं आमचं, 5 ते सकाळ 6 वाजेपर्यंत 1 तासाची सवय आहे। इथे वेळ मिळेल तिकडे तुम्ही व्यायाम करता, आज तुम्ही नवी मुंबईत व्यायाम करता, हो आनंद वाटतोय का? आनंद वाटतोय एकदम। काय वाटतं आरक्षण कधीपर्यंत मिळेल? आरक्षण भेटायलाच पाहिजे ना, आता आरक्षण घेऊस तर माघारच नाही। आता गुलालच घेऊन जाणार शेवट लास्ट फायनल गुलाल शिवाय द्यायचं। गुलाल घेतला आपल्यासोबत अजून काही आम्ही मगासून बघतो आपण उठ्या बशा वगैरे करताय, घरी पण व्यायाम करता? आमचा डेलीचं रोटेशन आहे ते व्यायाम करण्याचं, आणि आमच्या घरच्यांना सांगितलं वापस यायचं असेल तर आरक्षण घेऊनच जा। 2 महिने लागो, महिना लागो, 3 महिने, जसं दिल्लीला आंदोलन केलं तर शेतकऱ्यांना, तसं आमचं हे आंदोलन 2-3 महिने चालणार आहे। आपण पाहतो की अजून काही मराठा बांधव देखील आहेत। तुम्ही देखील व्यायाम करत होता, कुठून आलात तुम्ही? मी जालन्यातून भोकरदन। किती दिवस झाले इथे येऊन? 4 दिवस झाले। घरी पण व्यायाम करता? रेग्युलर रोज व्यायाम करतो, मग इथं कशाला सवय मोडायची, इथं पण करायचाच। दाखवा आम्हाला जरा तुमचा व्यायाम। आपण पाहतोय की सध्या जे मराठा बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी व्यायाम देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने हे जे मराठा बांधव आहेत ते सध्या व्यायाम करत आहेत। आपण पाहतोय की घरी देखील ते व्यायाम करत होते आणि आता देखील व्यायाम करत आहेत। आणि आपण पाहतो काही तरुण मंडळी देखील आहेत, ते देखील या ठिकाणी सध्या व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उठाबशा असतील किंवा सूर्यनमस्कार असतील, अशा प्रकारे सध्या मराठा बांधव त्यांची जी सवय आहे ती सवय ते पुन्हा राखत आहे आणि सध्या व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आदिलसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।